म्हणजे सासू नेहमी सांगायची की तुला जर का तुझ्या मुलांची आणि नवऱ्याची उत्तम काळजी घेतलेली हवी असेल तर त्यांच्यावरती इतकं प्रेम कर की तू नसताना सुद्धा सगळं सुरळीत चालेल. हो वाव. सो आणि ऑफकोर्स स्मिताताईंनी कोणी असं बसवून शिकवत नाही ग किंवा संस्कार असे घडत नाहीत, पण जे आपण बघतो म्हणजे स्मिताताईंचं सुद्धा करिअर मी बघितलेलं आहे. मी त्यांना काकी म्हणते म्हणजे पहिल्यापासून, कारण मी आणि अंबर वयवर्ष 16-17 असे भेटलो आणि मग अंबरची आई घरात सगळे जण काकी 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 म्हणायचे, सगळे कझिन्स. सो लग्न झाल्यानंतर अचानक आई म्हणणं जरा ऑकवर्ड वाटलं. सो अगदी शेवटपर्यंत मी त्यांना काकीच म्हणायचे. सो स्मिताकीचं मी बघितलेलं आहे आयुष्य कसं आहे ते. कधीच असं मला वाटलं नाही की अरे बाबा की स्मिता तळवलकर मला सकाळी उठवतीये, मला बेट्टी लागतो बाय द वे. सो ती नेहमी आणून द्यायची सो अशा वातावरणात मोठी झाली. आता 16-17 वर्षाची असल्यापासून तळवलकरांकडे आहे. लग्न सुद्धा लवकरच झालं माझं. सो असं कुठेच मला वाटलं नाही की अरे हे सासर आहे किंवा हे माहेर आहे. मी थोडीशी ओव्हरवेल्म होते कारण खूप दिवसानंतर एकतर आम्ही तिघही जण एकत्र एक इंटरव्ह्यू देतोय आणि स्मिताताईंचा विषय निघाला की थोडंसं हृदय भरून येतं आणि असा एकही दिवस जात नाही जेव्हा त्यांची आम्हाला आठवण येत नाही. एक किस्सा मी सांगते, म्हणजे तू प्रश्न जो वेगळा विचारला होतास पण आता त्यांच्या आठवणी निघाल्या तर त्यांच्याविषयी मला नक्की सांगायला आवडेल. आम्हाला इतकी रोज त्यांची आठवण येते की त्यांचा एक कार्यक्रम करत होतो मी, माझी आई, अस्मिता चित्र अकॅडमीचा एक कार्यक्रम करत होतो श्रद्धांजलीचा. आणि तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की सगळी लोक जमेपर्यंत आपण त्यांची गाणी लावूया म्हणून. आणि एका पिक्चरमध्ये त्यांची गाणी नव्हती आणि आम्ही विचार करत होतो की अगं ह्याच्यातलं कुठलं गाणं ते, ह्याच्यातलं कुठलं गाणं ते. म्हटलं मम्मा मला आठवत नाही ग. तर मम्मा म्हणाले वेडी स्मिताला फोन कर ना. आणि हे अक्षरशः झालं, म्हणजे खूप फिल्मी वाटेल ग पण हे खरंच झालं. म्हणजे त्यांच्याच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सुद्धा आम्हाला असं वाटलं त्या आहेत. एनिवे तुझा प्रश्न काय होता? म्हणजे ते आई पण तू कसं स्वीकारलंस एक ऍक्ट्रेस, त्यावेळेला तू काम करत होतीस, ब्रेक घेतलास? जसं मी म्हणत होते की एक जॉईंट फॅमिलीमध्ये मी आले आणि माझं ॲम्बिशन होतं जॉईंट फॅमिलीमध्ये येणं. व्यवस्थित फॅमिली वगैरे बघून आम्ही लग्न केलं होतं. आणि तळवलकरी फॅमिली अतिशय प्रेमळ आहे आणि खूप लोक आहेत फॅमिली, खूप लोक आहेत. आणि सुरुवातीला जेव्हा मला फोन यायचे ना कामासाठीचे, तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचे नाही आता माझं लग्न ठरलंय सो आता मी काम बंद केलंय म्हणून. आणि ते मी बरेच वर्ष कंटिन्यू केलं. बरं, माझा नवरा सुद्धा खूप हॅपी होता की मी घरामध्ये असणार आहे, आता मी काम करणार नाही, आणि त्याला तेच हवं होतं, त्याला हाऊसवाईफ हवी होती. पण कालांतराने माझ्या सासूला जाणवलं की ही म्हणजे तशी रमत नाही. मी जिमला वगैरे जायचे, 9 to 5 जॉब करायचे तिथे, जिमला जाऊन मॅनेजमेंट वगैरे करायचे, पण ऍक्टिंग करत नाही तर ती तिथे रमत नाहीये हे माझ्या सासूला जाणवलं. तिने बसवलं अंबरला आणि सांगितलं की तुला कळतंय का की हिला ऍक्टिंगच करायला आवडते, तेव्हा तू तिला परमिशन दे. आणि तेव्हापासून मी सुरुवात केली ती अवंतिकामध्ये. म्हणजे अवंतिका आफ्टर मॅरेज? येस 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 येस. सो गंमत अशी सांगते मी तुला की एक ऍक्ट्रेस म्हणून मुलं होऊ द्यायची नाही किंवा अरे बापरे आता मुलं झाली तर माझं करिअर थांबेल हे ध्यानीमनी पण नाही ग. मला हेच करायचं होतं आणि मध्ये मध्ये करिअर पण आलं. आणि मी माझ्या आर्याच्या जन्मानंतर 3 वर्ष ब्रेक घेतला, टियाच्या जन्मानंतर 3 वर्ष ब्रेक घेतला, सासूबाईंच्या आजारपणासाठी 2 वर्षाचा ब्रेक घेतला. आणि ते मी आनंदाने केलं. मला कोणी बळजबरी केली नाही किंवा तळवलकरांनी सुद्धा कोणी मला सांगितलं नाही की तू करायला पाहिजेस. ते माझ्या आनंदासाठी मी केलं, कारण मला असं वाटतं हेच माझं करिअर आहे ग. आता आपण श्रावणथळी जे सुरुवातीला आपण म्हटलं तशी आपल्यासाठी येते टिया. हा म्हणजे तू खाऊ शकतेस. मला माहिती तू डाएट वर आहेस पण खाऊ शकतेस. आर्य हो पक्का सुरेखा तुम्ही खाऊ शकता. सुरेखा ताईला आवडेल. नक्कीच. काय काय आहे आणि याचं भरपूर आहे. काय 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 गोड पण आहे.
तळलेलं पण आहे, सोलकढी आहे, भाज्या आहेत बऱ्याच. अळू तर आपला कोकणातला फेमस आहे. मी तुला सांगू, माझी सासू अळूला चवा बनवायची. स्मिताताई अळूला चवा म्हणजे मुलांना सुद्धा आठवत आहे ना. दोनच लोक बनवतात, आजी आणि शोभना आजी. हो ना. मिस शोभना आजी म्हणजे कोण? पौर्णिमा तळवलकरची सासू. पौर्णिमाची सासूबाई. ओके 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 ओके. बरं, आपण बोलतोय आता. मला वाटतं तू आता म्हणालीस, पण आर्य झाल्यानंतर तू म्हणालीस की 3 वर्षाचा ब्रेक नंतर पुन्हा काम. पण काम शोधताना अर्थात आता बऱ्याच जणांना असं वाटेल तळवलकर आहेत, स्वतःच सगळं आहे, प्रस्त नाव आहे, त्यामुळे काम इझिली मिळतं. पण मला वाटतं तुला खऱ्या अर्थाने माहिती असेल, इंडस्ट्रीत ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा काम सुरू करताना तुम्हाला कितीही तुमच्या भोवती मोठं वलय असलं तरी स्ट्रगल हा असतोच. तुझा तो कसा होता आई बनल्यानंतरचा? आणि ह्याला घरी सोडून जायचं आणि मग अर्धा जीव आईचा मुलांमध्येच असतो. खरं तर तो होता स्ट्रगल, म्हणजे काम मिळवणं हा स्ट्रगल माझ्यासाठी कधी नव्हता. पण अर्ध लक्ष इथे अर्ध लक्ष तिथे. आणि तसा आर्य लहान होता, 3-4 वर्षाचा होता जेव्हा मी पुन्हा एकदा काम सुरू केलं तेव्हा. तो स्ट्रगल असायचा, पण तरी सुद्धा एक कुठेतरी दिलासा असायचा की माझी आई सुद्धा, माझे आई वडील येऊन जाऊन तिथेच असायचे, माझ्या घरातच असायचे. आणि सासूबाई, जॉईंट फॅमिली, त्यांचे वडील, नाना. सो माझी नणंद सुद्धा माझं लग्न झाल्यानंतर मग तिचं लग्न झालं, ती पण घरात असायची. सो जॉईंट फॅमिलीचं हे एक जाम सुख होतं. अर्थात मुलांना एक सिक्युरिटी मिळते ना आपल्याला की सगळे जण आहेत. पण आर्य, आई जेव्हा शूटवर जायची तेव्हा आपलं सारखं असतं लहानपणी, आई आई आईचं पदर आणि आई जवळ दिसली. पण तेव्हा तू आईला कशा पद्धतीने मिस करायचं? आणि आई जेव्हा शूटिंग वरनं परत यायची तेव्हा छोटा आर्यचं हे का असायचं? म्हणजे एकदा कधी जाऊन प्रेम तर खूप होतं घरी, कारण खूप लोक घरी होती, म्हणजे आजी आजोबा होते, पणजोबा होते. आणि मग वेन शी वॉज गॉन तरी मग प्रेम असायचं, वेन शी वॉज बॅक अजून प्रेम असायचं. तसं प्रेम फक्त ऍड ऑन झालं अजून ती आल्यावरती. मला आठवतंय आर्य, तो ना राणीना नर्सरीमध्ये जायचा आणि त्या नर्सरीला ना असा एक मोठी अशी स्टेअरकेस असायची आणि सगळे आम्ही पालक खालती उभं असायचो आणि ही मुलं वरतून यायची. का रडिया पण त्याच्याकडे आता बघून वाटत नाही, आता नाही वाटत, कमी रडतो आता. माझी दोन्ही मुलं हॅपी गो लकी आणि टचवूड कायम हसत असतात, कायम मजा करत असतात आणि लाईफ एन्जॉय करतात. सो मी सांगत होते की त्या राणीना नर्सरीमध्ये ना एकतर मी खालती उभी असायचे, तो दिसायचा असा, लाईनीमध्ये सगळी मुलं यायची, हा दिसायचा एकतर असं, आणि मग मला तो बघायचा आणि हसत हसत धावत धावत यायचा. म्हणजे मला भीती वाटायची, अरे हा पडेल की काय. बरं, तीच आई, रोज तीच आई दिसते, पण मला बघून जो काही चेहरा व्हायचा त्याचा अजूनही होतं घरी आलं. अजूनही होतं.